हे गाईज गुड मॉर्निंग. तर मी आज फिरायला जाणार होती पेरूच्या वाडीला. जसं मी सकाळी कॉलेजला आवरायला घेतलं, की सकाळी-सकाळीच मला माझ्या मावशीचा कॉल आला आणि ती बोलली, की "आम्ही फिरायला चाललोय, तू पण इन्व्हॉल्व हो." मग त्यांनी मी थोडासा विचार केलेला, की नाही मी तर कॉलेजला जाणार होते आणि मी अचानक कसं काय जायचं? पण नंतर मी हाही विचार केला, की उद्या 15 ऑगस्ट आहे आणि टीचर लोकं सगळे प्रोग्राममध्ये बिझी असतील, म्हणजे त्याचं डिस्कशनमध्ये आणि आज काही कॉलेजमध्ये एवढं फारसं होणार पण नाही. मग मी अचानक प्लॅन चेंज करून त्यांच्या प्लॅनमध्ये इन्व्हॉल्व झाले. तसं आम्हाला नाशिकमध्ये राहून 5-6 वर्ष झाले, पण आम्ही कधीच फिरणं वगैरे असं कधी करत नसतो. कारण माझे पप्पा खूप स्ट्रेट फॉरवर्ड आहे आणि त्यांना फिरणं वगैरे हे अजिबात आवडत नसतं म्हणून पण असो येथील दिवस सध्या रिलेटिव्ह सोबतच फिरून घेते. आज मी वेअर केली होती पिंक कलरची सिंपल व्हाईट मध्ये कुर्ती आणि सकाळी नाश्त्यामध्ये फक्त ड्राय फ्रुट्सचा लाडू खाल्लेला आणि निघून गेलेली. फायनली आम्ही पेरूच्या वाडीला पोहोचलो. तुम्ही बघू शकता असं काही वातावरण होतं आणि गेल्या-गेल्या फेमस तिकडची चुलीवरची मिसळ आम्ही ऑर्डर केलेली आणि खूप छान होती. टेस्टला तर खूप भारी लागत होती. त्यासोबत आम्हाला एक पापड, दही, कांदा, लिंबू हे सुद्धा भेटलेलं आणि त्यानंतर मग आम्ही भजेसुद्धा ऑर्डर केलेले. कांदी भजे हे तर इतके सुंदर लागत होते ना, लाइक जस्ट वॉव! मी तर लोकांना बघत-बघतच खात असते, कारण मला फार मज्जा येते लोकांचे आउटफिट बघायला किंवा त्यांचं बिहेवियर बघायला आणि कमेंट पास करायला. हां, मनातल्या मनातच, पण काहीही असो, आवडतं मला ते. आणि त्यानंतर मग मी ह्या बुल राईडमध्ये पण बसली होती आणि मला फार भीती वाटत होती. बट ठीक आहे, मज्जा खूप आलेली. आणि त्यानंतर आता पेरूच्या वाडीला आलं म्हटल्यावर आता पेरू तर घेतलेच पाहिजे. मग आम्ही अंकल आणि आम्ही पेरू तोडत होतो आणि खरंच लाईव्ह पेरू तोडून खाण्याची मज्जा वेगळीच असते. त्यानंतर लास्ट हा व्ह्यू कॅप्चर करून आम्ही पेरूच्या वाडीला बाय-बाय केलं. आणि माझं कसं आहे माहिती का गाईज, की मी कुठे पण जाऊ, मी फक्त आहे ना त्या ठिकाणी 2-3 घंटेच टिकू शकते. त्याच्यानंतर मला खूप बोर होईल, नाहीतर मी थकणार, नाहीतर मला झोप येणार. म्हणजे मला असं होईल, की त्या ठिकाणाहून कधी निघू आपण पटकन आणि कधी घरी पोहोचू. हे माझं दरवेळेचं आहे. बट ठीक आहे, मी एन्जॉय करते. बट थोड्या वेळानंतर माझ्यासोबत असं का होतं मला काही समजत नाही. त्यानंतर आम्ही सीसीएमला गेलेलो कारण मावशीला काही सामान घ्यायचे होते. तिथे गेल्या-गेल्याच आम्हाला हे असं काहीतरी बघायला भेटत होतं कारण कोणीतरी म्हणजे ग्रुप होता एक, ते परफॉर्मन्स करत होते आणि खूप छान परफॉर्मन्स केलेला. मज्जा येत होती बघायला. त्यानंतर मग आम्ही जे जे काही सामान घ्यायचं होतं म्हणजे मावशीला घ्यायचं होतं तिने ते घेतलं आणि हा होता माझा आउटफिट ऑफ द डे. टाडा! त्यानंतर आम्ही ग्रोसरीच्या एरियामध्ये गेलेलो. आईलाही काही सामान घ्यायचं होतं आणि फिरता-फिरता खूप वेळ झालेला. मग आम्ही घरी निघालो. खूप छान डे स्पेंड झालेला, पण माझे पाय इतके दुखत होते. बापरे! मी तर विचार करते माझं म्हातारपणात काय होईल? माझे आताच पाय गळून झालेले. मग मी घरी आल्यावर डायरेक्ट झोपून घेतलेलं. थँक यू फॉर वॉचिंग. भेटूयात उद्याच्या व्लॉगमध्ये आणि डिनरमध्ये पनीर होतं. सोनी पी सुहागा. डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब. बाय बाय.